नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत की अधिक महिन्यात करा हा उपाय, सगळ्या अडचणी दूर होतील. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, व्हिडिओ स्किप करू नका. हिंदू धर्मात अधिक महिना अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी मानला जातो. ह्या महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे. वर्षातील इतर महिन्यापेक्षा अधिक महिन्याचे महत्त्व खूप मोठे मानले जाते, कारण ह्या काळात केलेली पूजा जप तप पटीने फळ देते, असे धर्मग्रंथात सांगितले आहे. अनेक लोकांच्या जीवनात सतत अडचणी, आर्थिक समस्या, घरातील भांडणे, नकारात्मकता, मानसिक ताण, नोकरीतील अडथळे किंवा विवाह न जुळणे यासारख्या समस्या सुरू असतात. अशा वेळी अधिक महिन्यात काही साधे पण प्रभावी उपाय श्रद्धेने केल्यास जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात, अशा अनेक भक्तांचा अनुभव आहे. खूप लोक सांगतात की उपाय केल्यामुळे खूप प्रगती झाली. आज आपण असाच एक प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत, जो अधिक महिन्यात श्रद्धेने आणि नियमाने केल्यास जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होते, असे मानले जाते. अधिक महिन्यातील खास उपाय आहे. हा उपाय सोपा आहे आणि कोणीही करू शकते. जास्त पैसे खर्च न लागता, नियमाची गरज नाही, फक्त श्रद्धा, सातत्य आणि सकारात्मक विचार ठेवा. उपायासाठी लागणारे साहित्य: हळद, तांदूळ, तुपाचा दिवा, पिवळे फूल, भगवान विष्णू किंवा दत्तगुरूचा फोटो, एक छोटी वाटी गूळ. उपाय कसा करावा? सकाळी लवकर उठावे. अधिक महिन्यात रोज शक्य असल्यास सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पिवळे किंवा पांढरे कपडे घालावे. देवघर स्वच्छ करावे. देवघरातील जागा स्वच्छ आणि पूर्ण घर स्वच्छ करावे. करून भगवान विष्णू किंवा दत्तगुरूच्या फोटोसमोर तुपाचा दिवा लावावा. तूप नसेल तर तेलाचा दिवा पण चालेल. हळदीचा उपाय आहे. एक चिमूटभर हळद आणि थोडे तांदूळ हातात घ्यावेत. त्यानंतर डोळे बंद करून आपल्या मनातील अडचणी भगवान विष्णूंना सांगाव्यात. मग खालील मंत्र 11 वेळा म्हणावा. ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप झाल्यानंतर हळद आणि तांदूळ देवासमोर अर्पण करावे. गुळाचा विशेष उपाय आहे. अधिक महिन्यात दर गुरुवारी गाईला गुळ आणि पोळी खाऊ घालावी. हिंदू धर्मात गाय माता पवित्र मानली जाते. गायीची सेवा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि पुण्याची प्राप्ती होते, असे मानले जाते. गायीमध्ये 33 कोटी देव असतात. जर गाय उपलब्ध नसेल तर गरीब किंवा गरजू गुळाचे दान करावे. संध्याकाळी दिवा लावा. दररोज संध्याकाळी घराच्या देवघरात किंवा तुळशीसमोर तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना मनात प्रार्थना करावी, हे भगवान विष्णू, माझ्या घरातील दुःख आणि अडचणी दूर करा. हा छोटा उपाय मनाला शांती आणि घरात सकारात्मक ऊर्जा देतो, नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो. हा उपाय किती दिवस करावा? संपूर्ण अधिक महिना हा उपाय करणे उत्तम मानले जाते, पण जर शक्य नसेल तर सलग 11 दिवस किंवा प्रत्येक गुरुवारी करू शकता, किंवा 21 दिवस पण हा उपाय करता येतो. या उपायाचे मानले जाणारे फायदे आहे. श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने हा उपाय केल्यास खालील लाभ मिळतात, असे अनेक भक्त सांगतात. आर्थिक अडचणी कमी होतात. घरात पैशाची अडचण, कर्ज किंवा व्यवसायातील नुकसान कमी होण्यास मदत होते, असे मानले जाते. घरातील भांडणे कमी होतात. घरात शांतता आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते. मानसिक ताण कमी होतो. मन शांत राहते आणि नकारात्मक विचार कमी होतात. नोकरी किंवा व्यवसायात प्रगती, अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतात आणि नवीन संधीही मिळतात. आरोग्यात सुधारणा होते. सकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे मन आणि शरीर दोन्ही उत्साही राहतात. अधिक महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्यात? ह्या महिन्यात खालील गोष्टी केल्यास अधिक पुण्य मिळते, असे मानले जाते. भगवान विष्णूचे नामस्मरण, श्रीराम जय राम जय जय राम जप, गुरुचरित्र वाचन, विष्णू सहस्रनाम पठण, अन्नदान, गायीची सेवा, तुळशीची पूजा, गरिबांना मदत. कोणत्याही गोष्टी टाळाव्यात. अधिक महिना हा साधना आणि संयमाचा काळ मानला जातो, त्यामुळे ह्या काळात काही गोष्टी टाळायचा सल्ला दिला जातो. खोटे बोलणे, कोणाचा अपमान करणे, राग आणि भांडण, मांसाहार, व्यसन, वाईट विचार. अधिक महिन्याचे धार्मिक महत्त्व आहे. पुराणानुसार अधिक महिन्याला पूर्वी कोणीही महत्त्व देत नव्हते, त्यामुळे हा महिना दुःखी झाला आणि भगवान विष्णूकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले आणि पुरुषोत्तम मास म्हणून गौरव दिला. त्यामुळे ह्या महिन्यात केलेली भक्ती भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानले जाते. एक प्रेरणादायी कथा आहे. एका गावात एक गरीब शेतकरी राहत होता. सततचे नुकसान, कर्ज, घरातील भांडणे, तो खूप त्रस्त होता. एका व्यक्तीने अधिक महिन्यात रोज भगवान विष्णूची पूजा आणि हळदीचा उपाय करण्यास सांगितले. शेतकऱ्याने पूर्ण श्रद्धेने हा उपाय सुरू केला. काही दिवसांनी त्याच्या मनातील भीती कमी झाली आणि घरातील वातावरण शांत झाले. नंतर त्याने अडकलेले पैसे मिळाले. शेतीही चांगले उत्पन्न झाले
आणि तो म्हणाला, ह्या उपायाने माझे नशीब बदलले नाही, पण मला संकटाशी लढायची शक्ती दिली. महिलांनी हा उपाय करू शकतात का? होय, महिला, पुरुष, वृद्ध, तरुण कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. फक्त श्रद्धा आणि मनाची शुद्धता आवश्यक आहे. उपाय करताना लक्षात ठेवा, कोणत्याही उपायामागे श्रद्धा सर्वात महत्त्वाची असते. फक्त चमत्काराच्या अपयशाने उपाय करू नये. सकारात्मक विचार ठेवावे, देवावर विश्वास ठेवावा, इतरांना मदत करण्याची भावना ठेवावी. अधिक महिन्यात दानाचे महत्त्व. दानाला अधिक महिन्यात विशेष महत्त्व आहे. शक्य असल्यास खालील दान करावे: अन्नदान, कपड्याचे दान, गूळ आणि तांदूळ दान, धार्मिक ग्रंथ दान, गरजूंना मदत. दानामुळे मन शुद्ध होते आणि पुण्य वाढते असे मानले जाते. तुळशीचे पूजाचे महत्त्व आहे. अधिक महिन्यात रोज तुळशीला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते. तुळशीसमोर खाली मंत्र म्हणावा: ओम तुळशी नमः. अधिक महिना हा केवळ धार्मिक काळ नसून आत्मशुद्धी, श्रद्धा आणि सकारात्मकतेचा महिना आहे. या काळात श्रद्धेने केलेले छोटे छोटे उपाय जीवनातही ऊर्जा देतात. हळद, तुपाचा दिवा, नामस्मरण आणि सेवा यासारखे साधे उपाय अडचणी कमी करतात आणि खाली देखील तितकेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही जीवनातील संकटाने त्रस्त असाल तर या अधिक महिन्यात श्रद्धेने हा उपाय करून भगवान विष्णूवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेचे पुढे चला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.